एक राजकीय वाद, एक वादग्रस्त विधान आणि आता एक परफेक्ट प्लॅनिंग। जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील एक दांडगा नेता आणि गोपीचंद पडळकर हे भाषणाने वाद घालणारा भाजपचा आक्रमक आमदार। पण या वेळचा वाद केवळ शब्दांचा नाहीये, हा आहे कारवाईचा, चौकशीचा। सांगली जिल्ह्यात जे सुरू आहे ते केवळ दोन नेत्यांमधील संघर्ष नाहीये, हा आहे एक सखोल, साजेसा आणि धोकादायक राजकीय जाळ। भाजपने एक ट्रॅप उभा केलाय आणि तो ट्रॅप फक्त जयंत पाटील यांच्यासाठीच आखलेला आहे असं दिसतंय। चंद्रकांत पाटील यांच्या इशारा सभेत फोडले गेलेले बॉम्ब, 5 गंभीर घोटाळ्यांची उघडकीची धमकी आणि भाजपने ज्या पद्धतीने सगळी जबाबदारी आपल्या नेत्यांवर वाटलीये ते पाहता प्रश्न एकच मनात येतोय की भाजप फक्त धमकावतंय की खरंच जयंत पाटील यांना अडकवण्यासाठी बरोबर ट्रॅप आखलाय। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी, इशारे, रणनीती आणि राजकीय अर्थ याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सांगली जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी सध्या चांगलीच तापलीये। एका बाजूला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, तर दुसऱ्या बाजूला आहेत भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर। दोघांमधील वाद काही नवीन नाहीये, पण यावेळी हा संघर्ष इतक्या उच्च पातळीवर पोहोचलाय की आता यात संपूर्ण भाजप यंत्रणा उतरली आहे आणि हे सगळं इतकं चतुराईने रचलेलं आहे की अनेकांचं लक्ष वेधलं गेलंय। भाजपने जयंत पाटील यांना अडकवण्यासाठी एखादं परफेक्ट ट्रॅप आखलाय का, हा खरा प्रश्न उभा राहिला। गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्यावर एक अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं। वक्तव्य काय होतं तर जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड वाटतेय। हे विधान केवळ शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यात एक सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक हल्ला लपलेला होता। यानंतर राष्ट्रवादीनेही तितक्याच आक्रमक पद्धतीनं मोर्चा काढून या वक्तव्याचा निषेध केला। शरद पवारांची अख्खी राष्ट्रवादी सांगलीत जयंत पाटील यांच्यासाठी रस्त्यावर उतरली आणि महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा या आंदोलनातून त्यांनी हा विरोध व्यक्त केला। त्यामुळे पडळकर आणि जयंत पाटील हा वाद अधिकच तीव्र झाला। पण खरा मुद्दा इथं सुरू होतो, कारण भाजपने या वादाचा केवळ पाठिंबा घेतला नाही, तर राजकीय व्यूहरचना करत स्वतःचा एक मोठा इशारा सभा आयोजित केली। ही सभा केवळ एका आमदाराच्या समर्थनासाठी आयोजित केलेली नव्हती, तर ते होतं एक स्पष्ट आणि राजकीय मुद्देसूद स्टेटमेंट। चंद्रकांत पाटील हे या सभेतील मुख्य चेहरा होते आणि त्यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट आरोप करत त्यांना विविध घोटाळ्यांमध्ये अडकवण्याचे संकेत दिले। इतकंच नाही तर या सर्व घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी भाजपच्या विविध नेत्यांवर वाटून दिली गेली। म्हणजे ही योजना काही एका व्यक्तीपुरती मर्यादित नव्हती, ही होती संपूर्ण पक्षाची आखणी। या इशारा सभेत चंद्रकांत पाटील यांनी ज्या पद्धतीने बोललंय त्यातून स्पष्ट होतं की भाजप आता केवळ निवडणूक पूर्व राजकारण करत नाहीये, तर थेट गंभीर गुन्ह्यांची चौकशी, कारवाई आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे। त्यांनी थेटपणे सांगितलं, 5 घोटाळ्यांची चौकशी लावू, एकदा ती सुरू झाली की संबंधित नेत्यांना जेलमध्ये जावं लागेल। हा एक मोठा राजकीय संदेश होता। जिल्हा बँक घोटाळा, ऑनलाईन लॉटरी घोटाळा, सर्वोदय सहकारी कारखाना, ठाण्यातील बिल्डरची आत्महत्या आणि वाशी बाजार समितीतील आर्थिक अनियमितता, ही सगळी प्रकरणं निवडून त्यातील जबाबदाऱ्या भाजपच्या ठराविक नेत्यांना दिल्या गेल्यात। उदाहरणार्थ सदाभाऊ खोत यांना जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी, आमदार सत्यजित देशमुख यांना ऑनलाईन लॉटरी प्रकरण, सम्राट महाडिक यांना सर्वोदय कारखाना प्रकरण इत्यादी पद्धतीने कार्यविभाजन करण्यात आले। ठाण्यातील बिल्डर आत्महत्येच्या प्रकरणाची जबाबदारी तर चंद्रकांत दादा यांनी स्वतःकडे घेतली आहे। यावरून स्पष्ट होतं की भाजप या लढाईत केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर कायदेशीर पातळीवर सुद्धा जयंत पाटलांना अडचणीत आणण्याच्या तयारीत आहे। हा सगळा डाव बघता राजकीय निरीक्षकांनी 2 प्रमुख शक्यता समोर ठेवलेत। पहिली म्हणजे भाजप जयंत पाटलांवर दबाव वाढवून त्यांचं राजकीय वजन कमी करू इच्छित आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील हे एक मजबूत, ठाम आणि भागधारक नेते आहेत। त्यांना बाजूला केल्यास भाजपला या भागात मोठा फायदा होऊ शकतो। दुसरी शक्यता म्हणजे या घोटाळ्यांमधून काही खरे पुरावे समोर येऊन जयंत पाटील व त्यांच्या गटातील इतर नेते खरोखरच अडचणीत येतील। आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या 5ही प्रकरणांची चौकशी प्रत्यक्षात सुरू होते का, की ही केवळ राजकीय इशारेबाजी आहे? आणि जर चौकशी झालीच तर त्या चौकशीत खरंच काही निष्कर्ष लागतील का, की ही चौकशी ही आधीच्या
पूर्वीच्या अनेक प्रकरणांप्रमाणे केवळ कागदोपत्रीच राहील? याच्या पुढील टप्प्यात राष्ट्रवादी शरद पवार गट याला कसं उत्तर देतोय हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयंत पाटील हे शांत आणि संयमित बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात, पण जर भाजपच्या या ट्रॅपमध्ये त्यांना अडकवलं गेलं तर त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो आणि हेच भाजपचं अंतिम उद्दिष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सांगली जिल्ह्यात सुरू असलेला हा वाद केवळ दोन नेत्यांमधला वाद राहिलेला नाहीये, हे आता पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वावरचा प्रश्न बनलाय। हा संघर्ष आहे राजकीय अस्तित्वाचा आणि कदाचित काही नेत्यांसाठी त्यांची भविष्याची राजकीय कारकीर्द टिकवण्याचा। त्यामुळे पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत हे नक्की। या सगळ्या घडामोडी पाहता एक गोष्ट नक्की स्पष्ट होते, महाराष्ट्राचं राजकारण आता केवळ निवडणुकीपुरतं उरलेलं नाहीये। हे झालंय एका युद्धासारखं, जिथं कुणी कोणाला अडवणार, कुणी कोणाला साफ करणार हेही कळणार नाही, इतकं हे खेळ बारकाईने खेळले जात आहेत। जयंत पाटील यांच्यासारख्या मजबूत नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने आखलेली ही योजना निव्वळ इशारा आहे की खरंच कारवाईची सुरुवात हे पुढील काही आठवड्यात स्पष्ट होईलच। पण आता प्रश्न हा आहे की या राजकीय धुरळ्याने सामान्य नागरिकांच्या मुद्द्यांवर चर्चा दुर्लक्षित होत नाहीये का, की हेच राजकारणाचं नवीन वास्तव आहे? यावर तुम्हाला काय वाटतं? भाजपचं हे प्लॅनिंग फक्त दबावाची खेळी आहे की जयंत पाटील खरोखर या ट्रॅपमध्ये अडकू शकतात? तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।